अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले यांची सर्वानुमते निवड. नूतन कार्यकारी संचालक मंडळाचीही घोषणा. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली समर्थ पॅनलने दणदणीत विजय मिळवत सर्व जागांवर वर्चस्व मिळवले होते. त्यानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी रागिनी खडके, निवडणूक अधिकारी तथा निरीक्षक, धर्मादाय आयुक्त कार्यालय, कोल्हापूर यांच्या उपस्थितीत व देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली. याच बैठकीत महामंडळाच्या 2026 ते 2031 या कार्यकाळासाठी नूतन कार्यकारी संचालक मंडळाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार उपाध्यक्ष कोल्हापूर धनाजी यमकर, उपाध्यक्ष मुंबई आनंद शिंदे, प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, खजिनदार सुनील महाजन, सहकार्यवाह दीपक कदम, सहकार्यवाह प्रवीण पाटील उर्फ वासू पाटील आणि सहखजिनदार शरद चव्हाण यांची निवड करण्यात आली. बैठकीस राज काजी, अजित शिरोळे, सुभाष नकासे, प्रवीण पाटील, चैत्राली डोंगरे, विजय खोचीकर, रवींद्र गावडे, गणेश गारगोटे, विकास तोरणे आदी संचालक व मान्यवर उपस्थित होते. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. महामंडळाच्या 2026 ते 2031 या कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत समर्थ पॅनलच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवला होता. या निकालानंतर अध्यक्षपदासाठी मेघराज राजे भोसले यांचे नाव पुढे आले आणि संचालक मंडळातील सदस्यांनी त्यांच्यावर एकमताने विश्वास व्यक्त केला. निवडीनंतर बोलताना मेघराज राजे भोसले यांनी मराठी चित्रपट सृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि विविध घटकांना एकत्र घेऊन महामंडळ अधिक सक्षम करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. मराठी चित्रपट सृष्टी समोरील विविध प्रश्न सोडवणे, उद्योगाला चालना देणे, नवोदित कलाकार व तंत्रज्ञांना संधी उपलब्ध करून देणे, तसेच चित्रपट, दूरदर्शन, नाट्य आणि OTT क्षेत्रातील विविध घटकांमध्ये समन्वय निर्माण करण्यावर भर दिला जाईल असे त्यांनी नमूद केले. मराठी मनोरंजन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळाची भूमिका अधिक प्रभावी करण्याचा संकल्प व्यक्त करताना त्यांनी सदस्यांच्या विश्वासाबद्दल आभार मानले. आगामी काळात मराठी चित्रपट सृष्टीतील सर्व घटकांना सोबत घेऊन उद्योगाच्या प्रगतीसाठी, कलाकार, तंत्रज्ञाच्या हितासाठी आणि मराठी चित्रपटाच्या व्यापक प्रसारासाठी ठोस पावले उचलली जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या निवडीबद्दल चित्रपट सृष्टीतील विविध मान्यवरांनी अभिनंदन व्यक्त केले असून आगामी काळात महामंडळाच्या माध्यमातून मराठी चित्रपट सृष्टीच्या विकासासाठी सकारात्मक आणि प्रभावी काम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.